21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यात व्यापक स्तरावर योगस्तरांचे आयोजन. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन. आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून 2025 रोजी देशभरात साजरा होत असून या निमित्त जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत आरोग्य विभागामार्फत संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, आरोग्य संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष योग सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी, कर्मचारी वर्गाने, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. योग दिनाचे प्रमुख वैशिष्ट्ये: 21 जून 2025 रोजी सकाळी 6:30 ते 7:45 या वेळात योग संगम या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने योग स्तरांचे आयोजन. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथून माननीय पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होणार. प्रत्येक सहभागी संस्थेने yoga.ayush.gov या पोर्टलवर नोंदणी करून सहभाग प्रमाणपत्र प्राप्त करावे. जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत विविध स्वच्छता, वृक्षारोपण आणि पर्यावरण उपक्रम योग दिनासोबत राबवले जाणार आहे. योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ, एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग या संकल्पनेवर साजरा करण्यात येणार आहे. हरित उपक्रमांची जोड: योग सत्रांसोबतच प्रत्येक ठिकाणी हरित योग संकल्पनेतून वृक्षारोपण, परिसर स्वच्छता, आरोग्य जनजागृती व शाश्वत विकासाचे उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये ग्राम आरोग्य, पोषण व स्वच्छता समित्या, आयुष केंद्रे, शाळा व युवक मंडळे सहभागी होतील. योग ही जीवनशैली आहे. ती केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर मन, शरीर व समाज यांच्यातील समतोल साधणारी शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे. ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, खाजगी दवाखाने येथे प्रत्येक नागरिकांनी या राष्ट्रीय अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिले आहे.